अरे म्हणलं इथे आवाज आला प्राणी बाहेर तरी आला थांबला तिथं मी तिथं बसलो पुढे हागाला आवाज आला बघ बरं म्हणलं हळू माईक मध्ये बोलू फोनवर बाया कान्ना प्रशालामध्ये म्हणला काय आवाज उठलो गेलो त्या जागेवर कान्नातला किस्सा कराय बरं का आम्ही बघून आलो बाई म्हणलं आवाज येतो का इथं नाही लागला म्हणलं राय आम्ही दोघं जण गेलो तिथं तिथं गेला आवाज आला लागला परत माघार गेलो तिथं आवाज नाही म्हणलं काय दोनशे त्या विषयी मग काका होते किरणचे मित्राचे काका तिथे झोपते प्रशालामध्ये गेले त्यांना बोलवलं तिथे घेऊन गेलो त्यांना नवऱ्याला म्हणलं बाई आणि माणूस कुसबुस करायला आवाज यायचा म्हणजे कोणतरी बोलायला लागलं आम्हाला वाटलं लकडे उपडे असेल काहीतरी फिरून गेला रानबीन चेक केलं छोटंसं रान होतं वापस आलो खाणीकडे एकदा चेक करावं म्हणलं खाणीकडे गेलो खाणीत बॅटरी मारली कसं काय काहीच दिसलं नाही आणि जसा मागं फिरलो बाया धक्का तोंडावर डायरेक्ट पडला असा की खा ना पडलो की धक्का डायरेक्ट तोंडावर पडलो इथं मला इथं ओटबीट त्याला फुटलेलं हा मागणं ढकललं बघतो बॅटरी कोडणार का नाही काका म्हणलं इथून पहिलं घाणीपासून चाला नशीब पोळल्यानंतर ढकललं कसं ढकललं असं जागर खुडवून कसं गेलो तिथं आतमध्ये देवाचे फोटो बिटो कॅबिनमध्ये झोपलो दरवाजा सगळा लावलाय काय व्हावं मध्ये आती झोपला आता आपला विषय इकडं रोहन झोपला इकडं मी झोपलो मस्त झोपलो चाललाय बोललो म्हणलं चाललाय 15-20 मिनिटं गेले काही सुद्धा नाही पाय सॉक्स घातला बूट वापरत होतं मग बूट बाय पाय सॉक्स होता जशी डुलकी लागायला म्हणलं जस्ट म्हणजे डोळा दाखवाच म्हणलं पायजी वाढला म्हणतं बाई डायरेक्ट इथला असं झोपल्याला खाली खरपटात माझा सॉक्स अर्धा बाहेर राहिला काय किस्सा झाला काय किस्सा झाला ओढले मला म्हणलो सॉक्स होतं बाहेर निघला फरपडलं की डायरेक्ट मला थोडंसं जास्त नाही एवढं असं अंतर मी खाली गेलो काय झोली म्हणलं आता काय झालं म्हणलं राहिना माझी गण फाटली म्हणलं आता अरे तर कोण नाही दुसऱ्या केबिन मध्ये आपण झोपलंय काका बाहेर आहेत म्हणलं दरवाजा लावलाय ओढलं मला कोणी तुम्ही माझ्या साईडलाच आहेत म्हणलं राहिना काय तर शॉर्ट आहे काकाला म्हणलं काका तुम्ही आपण झोपा नाही तर आम्हाला तर बाहेर या सोबत झोपा बाजबीज टाकली बाहेर झोपलो परत काही किस्सा नाही रात्री परत तुला सांगतो 3:30च्या आसपास परत काय तर आवाज जायला लागली आई पांघरून बिंगरून झोपलो आम्ही मग झोपी गेलो आम्ही दुसऱ्या दिवशी परत प्लॉटिंगमध्ये नियोजन केलं पुढे जसं जायला गेला तसं पेट्रोल संपलं आणि ते लय झालं तर ओके म्हणलं लाईट बीट सगळी म्हणलं समोर म्हातारं दिसलं मला आई ओरडतोय कोणाचा आवाज ना काय अरे म्हणलं सगळी पाहुणे रावले म्हणलं पाहुणे 12 पडले झोपले तरी कसं ओरडतोय आवाज ना काय नाही माग ओरडलं म्हणलं ही घरातली कुठे गेली म्हणलं एकदम सगळी मला काहीच दिसलं ना फक्त म्हातारं दिसलं लाईट बिटी बघ कुठे गेली म्हणलं जरा माघारी आलो आत्याला सोडून आलतो काढली गाडी माझ्याकडे गाडी होती आत्याकडे गेलो म्हातारं म्हणलं असं माझ्या घरी पण दिसना म्हणलं समोर म्हातारं दिसलं चल बाबा म्हणलं आणि त्याला घेऊन गेलो तर काय लाईट बिटी चालू घराच्या समोर बसलेत घरचे आईच्या पुच्छत म्हणलं काय कसं झालं त्या दिवशी रात्री स्वप्न की काय म्हण माहितीये का भूताची इच्छा काय एक म्हातारी बारकी पोरगी एक म्हाताऱ्याचं स्वप्न म्हणजे तिथं होतं ती मला म्हणली तू किती वाजता 1:45 वाजता बसलेला ना मला त्याच टायमिंगला माझा जेवायचा टायमिंग आहे तू त्या रानामध्ये आंब्याचं झाड आहे तिथं मला येऊन वांग्याचं भरीत भाकरी कांदा आणि आंब्याचं लोणचं आणून दे आणि जा त्याची इच्छा ही आणि रात्री नाही त्याच टायमिंगला पण दुपारी म्हणला रात्री नाही मागितलं जण रात्री नाही मागितलं दुपारी म्हणला रात्री मग गांडच पडली असते कशाला गेला नाही पण त्याचा जेवायचा टायमिंग दुपारचा रे मग ती टायमिंग गाठाला आणि ती राहणार ती गाठ पडलं पण बाहेर दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही ज्यावेळेस तिथं ठेवलं रात्री परत सुटलं मला धन्यवाद आलं दिवस उपाशी होतं मी तिथून जागून धाडकीने उठलो तर काय नाही मुताला बिताला आली मला मुतून आलो त्याच्यानंतर मला परत कधी उद्भवलं नाही पण ती माझा अनुभव आहे सांग तुझं सांग बेसिक माझा खरा अनुभव ऍडव्हान्स सांग आता ऍडव्हान्स माझे लेखत अरे सांग ना बसून सांगतो बैठक घे पॉईंट चालू दारू सांग की त्याला तुला सांगितली की सगळी मला काय आठवतं ना सांगितलं बरं तुझं सांग बाबा एखादं सांगतोय मोठा सांग जरा हार्ड सांगू आणि खरं सांगायचं उघड आपल्याला रिअल आहे रिअल म्हणजे पुन्हा माझ्या पुरी शपथ खाऊन सांगू बरं सांग ना पाठी मी हाक मारतेला मला काय इशे होता कुठला म्हणजे सांगायला हा म्हटलं की मी त्याला कुठला सांगू गुजरातचा सांगतो जाऊ दे असं
ट्रिपला बदलीवर गेलतो गुजरातला. एकटाच ड्रायव्हर गेलता. बरं इथे मस्त ड्रायव्हर होता की सोबत दुसरा दोघ जण होता म्हणजे दोघं डबल होता. किल्ल्यावर घेऊन गेलो जाताना निवांत गेलो पोचलो गाडी बिडी खाली झाली 7 का 8व्या दिवशी गाडी तिथनं भरून निघली. मग जी गुजरातची बाउंड्री त्या बाउंड्रीला एक डोंगर आहे मोठा त्या डोंगराला चढाला आम्ही. चढता चढता मग काय झालं निम्म्यातच एक हॉटेल होतं मोठं धाबा. संध्याकाळी नाईटला चालू असते बस की 5 तिथं मिनिटं 11-11:30 वाजले. धाब्यावर जेवायला बसला जेवण बिवण केलं दोघांनी. मी 90 मारली त्यानं 90 मारली. जेवण बिवण फुल केलं. ते म्हणला मी जेवलं बिवलं तुझ्या आईला, जेवलं नाही तिकडे. स्टार्टिंग पासून सांगावं लागतंय रे. मग ती म्हणला मला झोप डुलकी आली. म्हणला मी झोप जरा चालू गाडी. मग मी चालवाय बसलो गाडी. मग तिथनं निघलो. तिथनं हॉटेल पासून निघून एक 15-20 किलोमीटर पुढे गेला. घाट लागला. घाटला का आता टापवरच गाडी चढावं लागते. आणि घाट पण असा 10 ते 15 किलोमीटर घाट आहे. टाप टाकला की सुटतच नव्हता टाप तिथनं. मग चालला दमादमानं डुकडुक 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 तसल्या ह्याच्यात अचानकच वरी धाड 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 वरी आवाज यायला लागले कॅबिनवर नसते. आलं आवाज यायला लागले डोंगरावरून दगड बिगड पडायला लागले काय म्हणला आम्ही. आणि थांबायची तर फाटायला लागली थांबायला पण. आडरान एक गाडी सामसम रोड पूर्ण अख्खा. मग तसंच दामादामानं वरी चालला. वरी चाललं की मग दरवाजे लावले. अरे तू खाली बस की दरवाजे लावले की खाली बस की दरवाजाला लावतात धडाधड आग घातली. म्हणलं चोर घुसली. मग जरा गाडी पळवायला लागला. गाडी पळवायला लागला ही काय झोपल्याला उठच ना. मग जरा पुढं पुढे गेला जरा पुढे गेला की मग ह्याला जरा हलवून डुलून उठले. त्याला म्हणलं असं व्हायला लागलंय. म्हणलं उठ म्हणलं उठून बस म्हणलं. मग बसला की मग काय म्हणतो जरा डोंगरचा थोडासा शेंडा आला तोंडावर. म्हणजे डोंगर असा ओलांडायचाच होता. ओलांडायच्या आई घाली वरनच पाय आले खाली डायरेक्ट. पाय सुटले खाली काचावर. माझ्या तोंडावर पुढे एक पाय तिकडले त्याच्या तोंडा पुढे पाय त्याची तर फाटलीच. ती तर बहिणच तर म्हणाला गेला आता वाचतच ना. अरे बहिणचं ताम म्हणले बाहेर तर निघते ताम जरा. मग तसं निघलो आणि गेला पुढं लांब सडक गेला. मग पाय जरा लय वेळ जरा राहिले आणि गेले पाय. मग चालला पुन्हा गेला आणि जरा डोंगर ओलांडला सरळ रस्त्याला लागला. मग आमच्या मागणी गाडी आम्हाला ओव्हरटेक करून आली आणि ती ऐकायला ओरडू बोलायला लागला आम्हाला. माग ताडपत्री फाटली म्हणून. मग आम्ही काय केलं पंपात घातली. एका गाडी साईडला पंप होता पंपात घातली. ताडपत्री चेक केली तर झाटा ताडपत्रीच फाटलेली नाही माग कुठनच. आणि ताडपत्री फाटलेली नाही. मग त्याला म्हणलं पुढे जायला माझी पण फाटायला लागली. ती पण म्हणला माझी पण फाटाय तिथं पंपातच थांबू म्हणला. मग पंपात थांबला. मग त्याला म्हणलं दरवाजे दोन्ही लॉक कर कुल्प लावून झोप. मग झोपला. लय नाही बघ 10 ते 15 मिनिटं डोळे झाकून झोपलो. आणि मला काय की अचानक मनात एकदम डुचकी आली. जागलो अचानकच जाग झालो. तिकडे बघतो तर काय झाटा पंपच नाही कुठं. रस्त्याच्या कड्यालाच आहे गाडी. रस्त्याच्या कड्यालाच उभा आहे. तुझ्यासोबत हेप्नोटाईज झाला. अरे पंप नाही त्याला उठवलं. त्याला म्हणलं अरे उठला. अरे काय झालं. अरे पंप कुठे गेला म्हणले इथलं. त्याची तर फाटलीच. ती तर म्हणलं बघा बस काढतोय युट्यूब वर टाकणार.